हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज। माझ्या या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। उपवास म्हटलं की आपल्याला काहीतरी खायला वेगवेगळे पदार्थ हवेच असतात आणि दरवेळेला आपल्याला साबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळा येतो किंवा तो बनवायची पण नसते। तर झटपट होणारा असा पटकन पदार्थ आपल्याला कोणता करता येईल, तर त्यासाठी आपण इथे बटाट्याचा कीस करणार आहोत। त्यासाठी मी इथे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर बटाट्याची सालं काढायची आहेत। सगळे बटाटे सोलून झाल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण त्याला किसणीच्या साहाय्याने व्यवस्थित किसून घ्यायचे आहेत। तर इथे किसणी घेतलेली आहे मी। व्यवस्थित आपण ते बटाटे लांब लांब असे किसून घेणार आहोत। त्यामुळे बटाट्याचा असा लांब लांब छान किस पडला आहे बघा, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका। तर सगळे बटाटे आपण इथे किसून घेतलेले आहेत। ते मी एका बाउलमध्ये काढून घेतले। त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्याने आपण ते धुवून घ्यायचे। तर पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला ते हाताने घट्ट पिळून घ्यायचे, म्हणजे त्यातलं पाण्याचं प्रमाण सगळं निघून जाईल आणि हा काळपटपणा पण पाण्यामध्ये निघून जातो। ते बघा, अशा प्रकारे आपण हे घट्ट पिळून घ्यायचे, म्हणजे कीस पूर्णपणे मोकळा होतो। किती छान पांढरा शुभ्र कीस तयार झालेला आहे आपला। अशा प्रकारे हा मोकळा झालेला कीस एका प्लेटमध्ये मी काढून घेते। तर इथे मी नेहमीच छान छान व्हिडिओ टाकत असते, तुम्ही माझे नक्की व्हिडिओ शेअर करत जा फ्रेंड्स। तर बघा, अशा प्रकारे आपण हा कीस केलेला आहे। बटाट्याचा कीस आपण इथे काढून घेतलाय। त्यानंतर इथे कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। कमीत कमी तेलामध्ये होणारा हा पदार्थ आहे, चवीला पण छान लागतो। त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेत मी। शेंगदाणे इथे आपण छान तळून घ्यायचे। गोल्डन ब्राऊन कलरचे शेंगदाणे झाले की आपल्याला त्याच्यात बाकीचे मसाले घालायचे आहेत। तर इथे आपण जिरे टाकायचे आहेत। 1 चमचा जिरे वापरलेले आहेत। त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। 3-4 मिरच्या आपण आपल्याला हव्या तशा तिखटाप्रमाणे मिरच्या टाकायच्यात आणि त्यासुद्धा तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायच्यात। शेंगदाणे आणि जिरे मस्तपैकी फ्राय झालेले आहेत। त्यानंतर आपण चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालणार आहोत। अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेला आहे। यातला कुठला पदार्थ जर तुम्ही उपवासाला वापरत नसाल तर तो स्किप केला तरी चालेल। तर बघा, अशा प्रकारे छान फ्राय झालेला आहे। त्यानंतर आपण जो कीस इथे घट्ट पिळून घेतला होता तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे। हे बघा, किती सुंदर मोकळा मोकळा छान कीस झालेला आहे, पांढरा शुभ्र दिसतोय। अशा प्रकारे हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून छान कीस वाफवून घ्यायचं आहे। तर हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। ते बघा, किती सुंदर कीस तयार झालेला आहे। झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं आपण वाफवून घ्यायचं आहे। मध्ये एकदा आपण हलवून बघायचं आहे त्याला। तर हा असा आपला कीस वाफलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर टाकायची आहे। साखर आपल्याला आवडत असेल तर टाकायची, नाही टाकली तरी चालेल। त्यानंतर लिंबाचा रस, याच्यात आपण लिंबू पिळल्यामुळे याची चव खूपच छान येते, तर तुम्ही नक्की लिंबू टाका। त्यानंतर आपण 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि अगदी व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे हा कीस तयार झालेला आहे। वरतून आपण कोथिंबीर पेरायची आहे। उपवासाचा झटपट होणारा पोटभरीचा असा नाश्ता आहे। लहान मुलांपासून सगळ्यांनाच आवडतो। बटाटा म्हटलं की लहान मुलं पण आवडीने खातात। तर अशा प्रकारे हा कीस आपला तयार झालेला आहे। तर आपण त्याला प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर तयार आहे बटाट्याचा कीस, उपवासाचा पौष्टिक नाश्ता।